देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मालमत्तांच्या स्वामित्व योजनेला प्रारंभ झाला। या निमित्तानं चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं। यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 1,47,000 मालमत्ता धारकांना स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यापूर्वी पालकमंत्री पदांची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी घोषणेची शक्यता आहे। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी आढावा घेतला। सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही दिले। त्याचबरोबर आमदार पठाण यांनी रुग्णांशी देखील संवाद साधलाय। खासगी दवाखान्यामध्ये रुग्णांची लूट होते। रुग्णांकडून अनियंत्रित पद्धतीने पैसे उकळले जातात। यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। युती झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी केलंय। प्रत्येक पक्ष रणनीती ठरवणार असल्याचं वळसेंनी म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसनं धडक दिली। मुंबईच्या दादरच्या खेड गल्लीमध्ये ही घटना घडली आहे। आमदार सुनील शिंदे गाडीतनं उतरल्यानंतर बसनं मागून धडक दिलेली आहे। सुदैवाने अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नाही, परंतु सुनील शिंदेंच्या गाडीचं नुकसान झालंय। 10वी-12वी परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार आहे। त्यासाठी फी आकारली जाणार नाही। शाळेमधूनच हॉल तिकीट प्रिंट करून मिळणार आहेत। 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा आहे। राज्यातील आश्रमशाळेत अध्यापनाची वेळ बदलण्यात आली आहे। 26 जानेवारीच्या आत नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जाहीर केलं। तर यापुढे विद्यार्थी डीबीटीसाठी कोणताही निधी कमी पडणार नाही आणि तो तातडीने दिला जाईल असं देखील उईके यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कृती आराखडा कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर येवला शहर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये तक्रार निवारण दिन साजरा केलाय। दरम्यान पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात आढावा घेतलाय। वर्ध्यातील आयुष्मान आरोग्य मंदिराला जिल्हाधिकारी वानमथे यांनी भेट दिली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी करत आढावा घेतला। गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसह नियमित गृहभेट करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। अकोला जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीमध्ये राज्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे राज्य। त्यामुळे नागरिकांची कामं आणखी लवकर निकाली निघणार आहेत। ई ऑफिसच्या स्वतंत्र पोर्टलवर ऑगस्ट 2024 पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। 20 पैकी 14 संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे हा प्रस्ताव सादर केलाय। बँकेच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बँकेच्या हिताचं काम केलं नसल्याचा आरोपही करण्यात आला। रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवर आलेत। खासगी डॉक्टरांचे फीचे दर पत्रक रुग्णालयामध्ये प्रकाशित करा, रुग्णालयांचे ऑडिट करा असे निर्देश खासगी रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत। तसंच गोष्टींची पूर्तता न केल्यास रुग्णालयांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा दिला आहे। गोंदियामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त वॉकथॉनचं आयोजन केलेलं आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा प्रबोधनपर पथनाट्य सादर केलं। त्याचबरोबर नागरिकांना फुटपाथ नसेल तर अशा रस्त्यावरून उजव्या बाजूस चालण्यास आवाहन केलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पर्पल जल्लोष महोत्सव सुरू आहे। दिव्यांगांना मुख्य प्रवाहात सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशानं हा महोत्सव होतोय। दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी एका खास फॅशन शोचं देखील आयोजन केलं होतं। पुण्यातील ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपेंना तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झिरपेंना हा पुरस्कार प्रदान केलाय। उमेश झिरपे गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक असून त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल या निमित्ताने घेतली आहे। जळगाव शहरातील सांडपाणी थेट गिरणा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असल्यानं नदी दूषित फेस तयार झालेला आहे। कुठलीही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्यानं नदी दूषित झाली। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे।
वाशिमच्या मालेगावमध्ये नाथ नंगे महाराज संस्थानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली। रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी 2 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। 10 दिवसांवर नाथ नंगे महाराजांचा यात्रा उत्सव आलेला आहे। मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यात्रेला येणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अकोल्यातील बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचलाय, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे। मात्र या कचऱ्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तरीही स्थानकाच्या या दुरवस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे।